आधी घरातच 3-0 हारले आणि त्यानंतर बीजेटी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 3-1 हार. 4-1 झाली असती जर तिथे पाऊस पडला नसता एका मॅचमध्ये तर 4-1 हारले असते, पण पावसानं वाचवलं. तर दोन्ही सिरीज अत्यंत घाण पद्धतीने भारत हारला. आता गोष्ट फक्त भारत हारतोय ही नाहीये, तर भारतीय टीम मधून गोष्टी बाहेर येत आहे, बातम्या लीक होत आहे अशी बातमी सध्या समोर येते. हे एक वेगळंच प्रकरण बाहेर येत आहे. म्हणजे आतापर्यंत भरपूर गोष्टी घडल्या, ठीक आहे, भारत हारतोय, कधी हार कधी जीत असं चालू राहतं, परंतु ड्रेसिंग रूम मधून बातम्या बाहेर येत आहे अशी बातमी, धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर अशा भरपूर गोष्टी घडत आहेत, त्यामुळे नियम लादण्यात आलेले आहे. इंडियन क्रिकेट टीमवर काही नियम लादण्यात आलेले आहे. अधिकृतपणे घोषणा तर नाही झालेली, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार नवीन नियम लागू झाले आहे. इंडियन क्रिकेट टीम यांच्यावर नवीन नियम आलेले आहेत अशी बातमी सध्या समोर येते. ते कोणकोणते नियम आहे, सूत्रांच्या माहितीनुसार, विश्वासू सूत्र आहेत त्यांच्या माहितीनुसार ही बातमी समोर आली. चला तर बघूया कोणकोणते नियम आहेत. तर पहिला नियम सांगण्यात येतोय की सर्वांना सोबत ट्रॅव्हलिंग करावे लागेल. याचाच अर्थ आतापर्यंत मधल्या काळामध्ये सोबत ट्रॅव्हलिंग होत नव्हती. म्हणजे जिथे टूर असेल तिथे आपापल्या मर्जीनुसार आपापल्या गाडीमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय असाच अर्थ होतोय. तर हा तर एक वेगळाच प्रकार बाहेर येतोय की तुम्हाला सोबत ट्रॅव्हलिंग करावं लागेल. याचा अर्थ मध्ये होत नव्हता. ही गंभीर बाब आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही एक टीम आहे तर तुम्हाला सोबत ट्रॅव्हलिंग, सोबत ज्या टूरवर जाताय, जिथे जाताय तिथे सोबत जाणं गरजेचं आहे. तर हा नियम तर अत्यंत योग्य आहे, 100% शिक्कामोर्तब आहे या गोष्टीवर. तर सूत्रांच्या माहितीनुसार दुसरा नियम, परिवार सोबत राहणार नाही. हा महत्वाचा नियम लागू होण्याची शक्यता दिसते किंवा बातमी समोर येते की नक्कीच परिवारामुळे कोणतीच मॅच आपण जिंकत नाही आणि हारत सुद्धा नाही. जे हारतोय त्याच्यावर आपण परिवारावर ब्लेम करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर मध्ये होत होता अशा गोष्टी, परंतु आता एक नवीन नियम समोर येतोय की परिवार सोबत राहणार नाहीये. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही नियम किंवा एक वेळ दिलेली आहे की जर 45 दिवसाचा किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा टूर असेल तर खेळाडूची फॅमिली किंवा परिवार 2 आठवडे सोबत राहू शकतो. म्हणजे 45 दिवसाचा टूर असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 2 आठवडे परिवार सोबत राहू शकतो. आणि जर लहान टूर असेल तर 1 आठवडा तो सोबत राहू शकतो. म्हणजे खेळाडूचा परिवार 1 आठवडा सोबत राहू शकतो अशा गोष्टींमध्ये. तर हा नवीन नियम आलेला आहे. अजून एक माहिती समोर येते नियमाबाबत. तर 150 किलोच्या वरती जर तुमचं सामान असेल, 150 किलोच्या वरती जर तुमचं सामान असेल तर त्यावरचे जे पैसे आहेत ते तुम्हाला पे करावं लागेल. 150 म्हणजे खूप होतं. 150 किलो म्हणजे भरपूर मोठं होतं. एखाद्या ट्रॅव्हलिंग टूरमध्ये जाताय की तुम्ही फिरायला जाताय ती गोष्ट एक समोर येते की 150 किलो म्हणजे अत्यंत खूप. याचा अर्थ 150च्या पुढे तुमचं सामान जात होतं. हा नियम लादतोय म्हणजे याचा अर्थ तुमचं 150च्या पुढे जात होतं. तर हा नियम लागू झाला जवळपास की 150 किलोच्या जर वर असेल तर वरील जेवढं काही रक्कम असेल ती तुम्हाला पे करावी लागेल. अजून एक अशी माहिती समोर येते की कोच गौतम गंभीर यांना देखील सर्व नियम सारखेच असणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक भर पडली. उलट त्यांचा जो मॅनेजर आहे, पर्सनल मॅनेजर जो आहे, तो ड्रेसिंग रूममध्ये राहणार नाही. तो ड्रेसिंग रूमच्या जवळ सुद्धा राहणार नाही. बसमध्ये सुद्धा राहणार नाही. जी ट्रॅव्हलिंग बस राहणार आहे खेळाडूंची त्याच्यामध्ये सुद्धा तो राहणार नाही. गौतम गंभीरचा जो पर्सनल मॅनेजर आहे तो ह्या खेळाडू सोबत राहणार नाही. हा नवीन नियम लागू झालेला आहे. तर हा जो नियम आहे हा अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. कारण कोच गौतम गंभीर हा अत्यंत चांगला आहे. खेळाडू म्हणून सुद्धा चांगला होता. कोच म्हणून पण ठीक आहे, 1-2 सिरीज हारतोय आपण, त्यावर लक्ष देणं, त्यावर अभ्यास करणं गरजेचं आहेच. परंतु त्याचा पर्सनल जो मॅनेजर आहे तो सोबत असणं आवश्यक नाहीये. तो ड्रेसिंग रूमपर्यंत सोबत असणं गरजेचं नाहीये. तो खेळाडूच्या ट्रॅव्हलिंग बसमध्ये असणं गरजेचं नाहीये. त्यामुळे हा जो नियम आहे अत्यंत योग्य आहे. जसा खेळाडूला नियम लागतोय तसाच गौतम गंभीर ॲज अ कोचला सुद्धा नियम लागणं गरजेचं होतं आणि योग्य आहे. या नियमामध्ये अजून एक भर पडल्याची शक्यता किंवा बातमी समोर येते की कामगिरी पाहून पैसे मिळणार. आता जर आपण पाहिलं, पगार जर पाहिला, सरळ पगार सांगत झाला तर ए प्लस यांना, या खेळाडूंना मिळतोय 7 करोड. ए या खेळाडूंना मिळतो, ए ग्रेड ज्यांचा आहे त्या खेळाडूंना मिळतो 5 करोड. बी या ग्रेडमधील खेळाडूंना 3 करोड मिळतात आणि सी या ग्रेडमधील खेळाडूंना 1 करोड मिळतात. तर यावरून आपण अंदाज लावू शकतो की कोण कोणत्या ग्रेडमध्ये जाते. जे मोठे आहेत ते A+मध्येच जाणार. बुमराह झाला, विराट कोहली झाले, रोहित शर्मा झाला तर A+मध्येच जाता आणि तुम्ही तर नक्कीच
हे पूर्ण अंदाज लावू शकता की कोण कोणत्या ग्रेडमध्ये जाऊ शकतं. तर कामगिरी पाहून पैसे मिळणार यावर थोडं मत हे 50-50 दाखवण्यात येत आहे. किंवा आपण जर पाहिलं तर असं तर शक्य नाही, कारण काही कामगिरी नसेल तर नक्कीच तो बाहेर जातोच, मॅच तर खेळणार नाही. तर यावर नक्कीच वादविवाद होण्याची शक्यता दिसते पुढे. तर या प्रकारचे नियम समोर येत आहे. आता ही बातमी सूत्रानुसार ही बातमी समोर येते, वेगवेगळ्या तुम्ही न्यूज चॅनलवर सुद्धा या बातम्या तुम्ही बघत असाल. तर हे नियम लादण्यात आलेले आहे. नक्कीच खेळाडूंची जी कामगिरी आहे, ज्या प्रकारे होतीये, ज्या प्रकारे सिरीज हारतो, ज्या प्रकारे गोष्टी दाखवण्यात येत आहे किंवा बदलत आहे, ड्रेसिंग रूममधून गोष्टी बाहेर येत आहे, वेगवेगळे घटना घडत आहे, तर त्यामुळे हे नियम आणले आहेत अशी बातमी आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या गोष्टी योग्य आहे का? हे जे नियम आणले आहेत हे योग्य आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.